नमस्कार, मी उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे दोन जे ड्रेस आहे हे माझेच आहे. तर बघा, याला आज बाही बसून घ्यायची आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, हे दोन असे ड्रेस घेतलेले आहे मी माझ्यासाठी. तर बघा, त्याच्यावरची ही पॅन्ट आहे आणि ही आहे ओढणी आणि खाली आहे टॉप. तर बघा, जी बाई आहे ती बाई मी याच्यावरची आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशी बसायची आहे. तर बघा, असे हे दोन टॉप आहे एकदम सुंदर असे, म्हणजे वापरण्यासाठी मी घेतलेले आहे. पूर्ण म्हणजे ड्रेसच घेतलेला आहे. तर बघा, मला हे बसलेले आहे 875मध्ये. तर खूप छान असे ड्रेस आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि त्याच्यासोबत बाई पण कशी बसवायची हे पण तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, हे जे लाल कलरचं आहे त्याची मी तुम्हाला आज बाही बसून दाखवणार आहे. तर बघा, मी याची बाही मेघा बाही बसवणार आहे. तर तुम्ही साधी बाही बसवायची असली तर तुम्ही साधी बाही पण बसवू शकता. तर बघा, ही जी टॉप आहे आता याच्यावरती ह्या बाही आहे त्या आम्ही काढून घेतलेल्या आहे. तर बघा, ही अशी म्हणजे ही काही मी 9 9.5ची बाही आहे. तर बघा, ही धड म्हणजे अशी कोपऱ्याच्या खाली पण नाही आणि कोपऱ्याच्या वरती पण नाही, एवढी छान दिसत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला याचीवाली मेघा बाही शिवून बघावा. तर मग मी हे घेतलेले आहे कापड तिचं वालं. तर बघा, हे दोन्ही साईडचं जी सुईची बाजू आहे ती मी वरतून ठेवलेली आहे आणि खालची जी आहे ती उलटी आहे, उलटी ठेवून घेतलेली आहे. तर बघा, आता आपल्याला बाही कशी घ्यायची. तर बघा, तुम्हाला साधी बाही घ्यायची असली आपण जशी ब्लाऊजला शिवतो तशी, तर बघा आपल्याला घ्यायची आहे. तुम्हाला किती तयार पाहिजे तेवढी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच तुम्हाला मार्जिन घ्यायची आहे. म्हणजे वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये दाबण्यासाठी आणि खाली 1 इंच अशी पट्टी मुडपून घेण्यासाठी. तर बघा, इथं 4 4.5 इंच बाही घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर बघा, इथं काढून अशी आपल्याला मुडपायचं आहे. त्याच्यामुळे मी इथं 4 इंच आपली तयार होणार आहे आणि बाईचा आकार घ्यायचा आहे. तर बघा, मी ही बाई फक्त तुम्हाला साधी दाखवलेली आहे, छोटी 4 इंचापर्यंत आणि अर्धा इंच त्याच्यासाठी मार्जिन आणि खालचीसाठी पट्टी. तर बघा, ही मेघा बाई मी याच्यामध्ये शेअर केलेली आहे. तर बऱ्याच जणांनी मला कमेंट टाकलेली आहे की खूप सुंदर छान अशी. तर एकदम सोप्या पद्धतीत मी ही मेघा बाई कटिंग करून दाखवलेली आहे. तर तुम्ही नसून बघितले तर तुम्ही नक्की चेक करा. तर बघा, मी डबल कापड ठेवलेलं आहे आणि ही मेघा बाई जी कट करून घेतलेली आहे ती अशी बंद बाजूकून ठेवलेली आहे आणि खडूने मार्किंग करून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कट करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला साधी बाही मी म्हटलं कशी कट करायची ती पण तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि तुम्हाला मेघा बाही कट करायची असेल तर तुम्ही या पद्धतीची सुद्धा मेघा बाही कट करून घेऊ शकता. तर बघा, मी पेपर पॅटर्न जी आहे ते ठेवून याच्यावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे. तर बघा, तुम्हाला जेवढी उंचीची बाही असेल तेवढी उंचीची तुम्हाला ठेवायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित मी अशी कट करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला ओपन करून दाखवते. तर बघा, या पद्धतीची अशी आपली मेघाबाई तयार झालेली आहे. तर बघा, मेघाबाई आहे ती दंडाला अशी बंद बाजूची ठेवायची असते. तर बघा, व्यवस्थित ही दोन्हीकडच्या दोन आपल्या बाई तयार झालेल्या आहे आणि याला थोडासा खोलायचा भाग तुम्ही देऊन घेऊ शकता. तर चला आता आपल्याला हे मशीनवरती याला घेऊन जाऊया आणि टिप मारून घेऊया. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला नक्की ट्राय करा आणि एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे बनवायची कशी आणि जोडायची कशी हे पण मी तुम्हाला पूर्ण एकाच याच्यामध्ये दाखवणार आहे. तर बघा, पहिले आता जी बाई आहे खुला भाग तो आपल्याला असा टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा जोडायला आहे ती खालीवर व्हायला नको, त्याच्यामुळे मी याच्यावरती पहिले टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, दोन्ही बाई आपल्याला सेमच या पद्धतीची बनवून घ्यायचं आहे. म्हणजे टिप मारून घ्यायची आहे, कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून. आणि याच्यावरती इस्त्री पण फिरून घ्यायची म्हणजे जी घडी मारलेल्या घड्या वगैरे आहे त्या व्यवस्थित होतील. धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि दुसरी पण सेमच या पद्धतीची आपल्याला रेडी करून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला इस्त्री फिरून घ्यायची आहे म्हणजे छान अशी फिनिशिंग येईल. तर बघा, व्यवस्थित अशी मध्य बाजू घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीची आणि जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. खालीवर असला तर व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवला त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथं मध्यातून पण थोडासा कट मारायचा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला बाही जोडायची असती तेव्हा आपल्याला मध्यातून बाही जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने असं आपल्याला व्यवस्थित अशी बाही करून घ्यायची आहे आणि दुसरी पण सेमच या पद्धतीची आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. तर बघा, मी सेम दोन्ही पण त्याच पद्धतीच्या रेडी करून घेतलेल्या आहे आणि याच्यावरती इस्त्री पण मारून घेतलेली आहे. म्हणजे कसं प्रेस वगैरे करून घेतली तर हे घडी वगैरे जे आहे त्या व्यवस्थित होऊन जाते. तर बघा, आता टॉप घ्यायचा आहे आणि तो टॉप घ्यायचा आपल्याला सोयीचा ठेवून. तर बघा, सोयीचा ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशी जी मध्य आहे तो मध्यातून आपण जी मार्किंग जे कट करून घेतलेलं आहे ते आपल्याला इकडच्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्हीकडच्या दोन बाही करून घेतलेल्या आहेत त्याच बाईची आपल्याला
करून म्हणजे त्या साईडने जोडून घ्यायची आहे. तर बघा जो टॉपचा जो शोल्डर आहे तिथून आपल्याला याचा मध्य ठेवायचा आहे या पद्धतीने. तर बघा टॉप आपल्याला सोयीचाच घ्यायचा आहे. जी टॉपची जी शोल्डर आहे त्याची पायपिंग आपल्याला वरतूनच आली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा ज्याचा मध्य घेतलेला आहे तो मध्य आणि शोल्डरचा जो मध्य आहे तो मध्यातून आपल्याला असा दोन्ही पॉईंट ठेवून घ्यायचे आहे आणि मगच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी काठोकाठ आता आपल्याला टिप मारीत चालायची आहे आणि बाई पण त्याला जोडीत चालायची आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे. म्हणजे जी आपलीवाली जी पायपिंग आहे ड्रेसची ती पायपिंग आपली वरूनच आली पाहिजे. तर ती मध्ये मोड आपल्या गेली तर झोळ वगैरे पण पडतो आणि बाई पण अशी शोल्डरवरून खाली उतरते. तर बघा एका कस्टमरची अशीच झाली होती. तर त्यांनी त्यांच्या गावावरून बसून आणली होती. तर ती असं खाली शोल्डर उतरत होतं. तर मग त्याच्यानंतर मी त्यांना परत ते खोलून घेतलं आणि नंतर त्यांना या पद्धतीने अशी बाई बनवून दिली ती. तर मग व्यवस्थित आपलं टॉप तयार झाला होता. तर बघा त्याच्यानंतर तिकडून टिप मारून झाल्याच्यानंतर आता उलटं करायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि मधून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे उलटा टॉप आपल्याला करायचा नाही, फक्त जे आपण बाहीचा बाजू आहे ती आपल्याला उलटी करून घ्यायची आहे ना आपल्याला मधून ही टिप मारायची आहे. म्हणजे आपल्याला इकडची बाजू उलट्या बाजूने जोडता येणार आहे. म्हणजे पूर्ण टॉप आपल्या तिकडच्या साईडने जाईल म्हणून मग मी खालच्या साईडने असा टॉप जोडून घेतलेला आहे. म्हणजे बाही जोडून घेतलेली आहे. धागे वगैरे कट करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर इकडचे पण ते धागे आहे आतमधले ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि इकडच्या साईडची पण आपल्याला सेमच अशी बाही जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता जी पायपिंग आहे ती व्यवस्थित आपली अशी वरतून आलेली आहे म्हणजे फिनिशिंगमध्ये आणि इकडच्या साईडचं पण आपल्याला सेमच तशी बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा इथं शोल्डर आहे आणि इथं जी बाही आहे त्या बाहीचं पण आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे. तर बघा मध्यातून मी कट पण करून घेतलेला आहे आणि खडूनी पण मार्किंग तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर बघा असं आपल्याला मध्यातून अशी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला बाही अशा वरच्या बाजूने जोडीत चालायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी बाही आता आपल्याला जोडून घ्यायची आहे. पहिली जशी जोडी तशीच आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे टॉप आपल्याला उलटा वगैरे अजिबात करायचा नाही. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला मध्यातूनच जोडून घ्यायची आहे. तर बघा एकडची साईड अशी जोडून घ्यायची व्यवस्थित काठोकाठ आपल्याला अशी अर्धा इंच अशी बाही मध्ये आतमध्ये जाईन या पद्धतीने आपल्याला जोडीत चालायची आहे. तर बघा व्यवस्थित आता ही इकडची बाजू पक्की जोडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि परत इकडची साईडची अशी बाही आहे ती आपल्याला इकडून जोडून झाल्याच्या नंतर या पद्धतीने अशी आतमधून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा सुईचा धागा ओढून घ्यायचा आहे जास्तीचा आणि व्यवस्थित आता आपल्याला या पद्धतीने अशी व्यवस्थित अर्धा इंच अशी मध्ये दबल्या जाईन बाही या पद्धतीची आता आपल्याला टिप मारीत चालायची आहे मध्यातूनच. तर बघा या पद्धतीने तर अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा मी तुम्ही साधी बाई जरी जोडायची असली तर याच पद्धतीने तुम्हाला बाई जोडायची आहे आणि तुम्हाला मेगा बाई जोडायची असली तर तुम्ही या पद्धतीने जोडू शकता. तर दोन्ही बाई सेमच जोडायचे असते आपल्याला, कारण ज्या ड्रेसला बाही म्हणजे पायपिंग आहे याच पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे पायपिंग जी आहे ती आपली वरतून येते. तर बघा आता आपल्याला टॉप उलटा करून घ्यायचा आहे आणि जसा तुम्हाला फिटिंग पाहिजे तशी तुम्हाला आता फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा जसा तुमचा दंड आहे दंडाला फक्त थोडीशी अर्धा इंच अशी जास्तीचं सोडायचं, म्हणजे फिटिंग जास्त मेगाबाईला फिटिंग जास्तीची छान दिसत नाही म्हणून आपल्याला अर्धा इंच असं सैल सोडायचे आहे आणि जसे तुमचा दंड आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच सैल सोडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता मी फिटिंगची पण आणि दंडाची पण सोबतच टिप मारून घेतलेली आहे. तर बघा दोन्ही साईडने सेमच आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची आहे. तर बघा माझं हे जे टॉप आहे तो एम साईजचा आहे, म्हणजे थोडीशीच मला टिप मारायची गरज पडली कारण मी एम साईज घेतलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी किंचितच मी टिप मारलेली आहे दोन्ही साईडने. तर तुम्हाला जास्तीचा मोठा होत असला तर तुम्ही जास्तीची टिप मारून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी मी टिप मारून घेतलेली आहे. आता इकडच्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मी 6चा अशी दंडाची टिप मारून घेतलेली आहे. तर बघा 5.5चा दंड आहे, अर्धा इंच मी सैल सोडलेला आहे. तर बघा इकडच्या साईडची पण मी टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला टॉपाचा सुईचा करून घ्यायचा आहे. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही या पद्धतीने बाही जोडून घेऊ शकता आणि एकदम फिटिंगला पण मला छान बसलेलं आहे. तर तुम्हाला या पद्धतीची बाही जोडून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की जोडून घेऊ शकता. मी अगदी सोपी पद्धतच सांगत असते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.